नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। कमीत कमी साहित्यामध्ये आपण शेवग्याचा रस्सा बनवणार आहेत, तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। शेवग्याच्या शेंगाचा रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा अशा 2 ते 2.5 इंचावर कट करून घेतलेल्या आहेत आणि आपण ह्याची रस्सा भाजी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपण रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। शेवग्याच्या शेंगा इथं आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्या शेंगा 5 ते 6 मिनिट चांगला थोडंसं मीठ टाकून शेंगा उकळून घ्यायच्यात। आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायच्यात शेंगा ह्या। चला तर आपण आता शेंगा शिजवून घेऊया। इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि शेंगा याच्यामध्ये घालणार आहे। याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि ह्या शेंगा चांगल्या 5 ते 6 मिनिट उकळल्यानंतर आपण याची मग भाजी करून घेऊया। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या इथं शेंगा उकडलेत काय बघूया आपण। शेंगा आपल्या उकडलेल्या आहेत, जास्त पण शिजवायच्या नाहीत, आणखीन आपल्याला फोडणी करायची, त्याच्यामुळे 60 ते 70% शेंग शिजवायचे आहे। आपण फोडणीची तयारी करूया। मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे। त्याने आपण ह्याच्यामध्ये प्रथम आधी मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया। जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता झाल्यानंतर आपण लगेच ह्याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकणार आहोत आणि आपण हलवून घेणार आहोत। टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक केलेली आहे टाकून। आता टोमॅटोचा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही परतून घ्यायचं आहे 2 मिनिट। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट टाकणार आहे, तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। मसाला पण आपला चांगला भाजतो। आता मसाला चांगला भाजलेला आहे, आपण याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया। चांगला आपण हलवून घ्यायचं आहे। ज्या पाण्यामध्ये आपण शेंगा उकडल्या त्याच पाण्याची आपण भाजी करणार आहोत, त्याच्याने टेस्ट येते। बघा पाणी ओतलेलं आहे। ज्या पाण्यामध्ये शेंगा शिजवलेल्या आहेत त्याच पाण्याची आपण भाजी केलेली आहे आणि आपल्याला दुसरं जर एक्स्ट्रा पाणी जास्त आणखीन वाढवायचं असेल तर आपण गरम करून पाणी ओतू शकतो। शेंगा शिजवताना मग असं थोडंसं मीठ टाकलं होतं, आता आपण नंतर आणखीन थोडंसं मीठ टाकणार आहोत। बघा चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण मीठ टाकू शकतो। याला आता आपण 2 मिनिटं मध्यम आचेवर उकळून घेऊया आणि आपली भाजी तयार झाली। रश्श्याला चांगली उकळी आली आणि आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालूया। आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। बघा आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशी भाजी करून बघा।